नमस्कार मित्रांनो, मी मयुरी A1 मराठी स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. त्या दिवशी सकाळपासून घरात एक वेगळी शांतता होती. कारण भाऊ ऑफिस टूरला गेला होता, आई-वडील गावाला गेले होते आणि संपूर्ण घरात फक्त मी आणि वहिनी. मी कॉलेजला जायला निघालो, पण पावसाने इतकं जोरदार रूप घेतलं की काही मिनिटातच परत यावं लागलं. सगळं भिजलेलं, हात थरथरत होते. दार उघडलं तर वहिनी हॉलमध्ये उभी होती, गंभीर, शांत व तिच्या डोळ्यात काहीतरी खोल दडलेलं दिसत होतं. ती फक्त एवढंच म्हणाली, इतक्या जोरात पाऊस ठरवूनच येतो की काय? कपडे बदला, नाहीतर सर्दी होईल. पण तिचा आवाज आधीसारखा नव्हता. तो मऊ, खूप हळवा आणि काहीतरी मनात असल्यासारखेच. मी रूममध्ये कपडे बदलत होतो तेव्हा दारावर हलकीशी टकटक झाली. वहिनीच्या दाराच्या चौकटीला टेकून उभीच होती. चहा करू का तुझ्यासाठी? पहिल्यांदाच ती मला अशा स्वरात बोलली होती की सहजच पण जवळीक वाटणारी. मी काही बोलण्याच्या आधीच लाईट गेली. घरात पूर्ण अंधार, फक्त खिडकीतून चमकणारा विजेचा प्रकाश आणि वहिनीचा चेहरा त्या मंद प्रकाशात उजळलेला. मेणबत्ती आणते, ती म्हणाली, पण ती अचानक थांबली. जणू ती जाणून बुजून थांबली. मी हॉलमध्ये आलो तेव्हा ती मेणबत्ती पेटवत होती. त्या पिवळसर प्रकाशात तिचा चेहरा एवढा शांत दिसत होता की काही क्षण मला श्वासच घ्यायला अवघड झालं. वहिनी म्हणाली, तुला माहिती आहे का, घर एवढं शांत असलं की मनाला सगळं दडलेली गोष्ट आठवतात. मी विचारलं, काय झालं? ती हलकं हसली, काही नाही, पण आज तुला बघताना मनाला खूप गोष्टी आठवतात. मी थोडं चकित झालो, पण काही बोललोच नाही. तिने चहा दिला. मी कप हातात घेतला तेव्हा मी पाहिलं, तिचे हात थोडेसे थरथरत होते. वहिनी, तुझं सगळं ठीक आहे ना? मी विचारलं. ती अचानक माझ्याकडे बघत म्हणाली, तुला कधी वाटलं आहे का की एखाद्याला मनातलं सांगावं पण सांगता येत नाही? माझ्या अंगात एक विचित्र शहारा उठला. हा विषय आमच्या दोघांत पहिल्यांदाच येत होता. त्या क्षणी दारावर टकटक झाली. दोघेही दचकलो. वहिनीने माझ्याकडे पाहिलं, जणू काहीतरी सांगणार होती, पण टकटक वाढत गेली. मी दार उघडायला गेलो, पण टकटक अचानक थांबली. दाराबाहेर कोणीच नव्हतं. एकही पाऊल खुणाही नव्हत्या. मी परत वळत होतो तेव्हा वहिनी पाठीमागे उभी होती. तिचा श्वास जोरात चालला होता. मी म्हटलं, भाऊ नाहीत म्हणून घाबरू नको. ती हळूच म्हणाली, मी तुझ्यामुळेच तर शांत आहे. हे वाक्य काहीतरी वेगळंच होतं, खूप काही दडलेलं. तिचे शब्द माझ्या मनात गुंजत होते. तुझ्यामुळेच. त्या क्षणी खिडकीत बंद होऊन मोठा आवाज झाला. वहिनीने दचकीने माझ्याकडे धावत आली. क्षणभर ती माझ्या अगदी जवळ उभीच होती. मेणबत्तीचा प्रकाश, तिचा आवाज, तिचा श्वास. मी काही बोलणार इतक्या ती सावकाश मागे सरकली. माफ कर, घाबरले. तिने स्वतःही सावरलं, पण तिच्या डोळ्यातल्या भावना मात्र तशाच राहिल्या. त्या रात्रीचं काहीतरी वेगळंच होतं, जणू काहीतरी अनोळखं दडलेलं. काहीतरी ते आम्ही दोघे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्या क्षणी माझा फोन वाजला. भाऊचा कॉल. माझं हृदय एक क्षणी थरथरलं, कारण वहिनीच्या चेहऱ्यावर मी जे पाहिलं ते मी कधीही पाहिलं नव्हतं. एक भीती, एक घाबरलेली शांतता आणि एक गोष्ट जी मला सांगणार होती. कॉल उचलू नकोस, तो तुला काहीतरी सांगेल जे मी आधी सांगायला हवं होतं. वहिनीच्या आवाजात थरथर होती. मी फोनकडे पाहिलं. रिंग थांबायला तयारच नव्हती आणि वहिनी माझ्याकडे बघत होती, जणू त्या रिंगसोबत आपल्या दोघांचं आयुष्य बदलणार होतं. वहिनीच्या त्या एका वाक्यानं माझा श्वासच रोखला. कॉल उचलू नकोस, तो तुला काहीतरी सांगेल जे मी आधी सांगायला हवं होतं. मेणबत्तीचा मंद प्रकाश, बाहेर पावसाचा कोसळणारा आवाज, घरातली भीतीदायक सावल्यांचे प्रकार, सावल्यांचे आकार आणि वहिनीची थरथरणारी नजर. हे सगळं क्षणभर स्थिर झालं. फोन वाजतच होता. मी उचलावा की नाही यात अडकलो. मी विचारलं, वहिनी, काय सांगणार आहे भाऊ? काय लपवले का तुम्ही?
ती काही बोलली नाही, फक्त माझ्याकडे पाहत राहिली. डोळ्यात अपराध, भीती आणि काहीतरी अनामिक ताण. फोनची रिंग अचानक थांबली. घड्याळाचा काटा शांत घरात टक टक करत होता. ती शांतता असह्य वाटत होती. वहिनी हळूच म्हणाली, आपल्यात काहीच नव्हतं तरी लोकांचा गैरसमज व्हायला जास्त वेळ लागत नाही. मी गोंधळलो. गैरसमज? कोणाचा आणि कशाचा? ती जवळ येत म्हणाली, तुझा भाऊ. तुला वाटतं तो आपल्यावर विश्वास ठेवतो? का नाही ठेवणार? मी तडकून उत्तर दिलं. वहिनीचे डोळे भरले. कारण त्यानेच मला एकदा सांगितलं होतं की तू आणि मी एकत्र जास्त दिसलो तर लोक बोलतील. मी थक्क झालो. मी आणि तू? लोक काय बोलतील? वहिनीने शांतपणे डोळे मिटले. जणू तो क्षण तिला आठवला. कारण मी त्याला एकदा सांगितलं होतं, तुझा स्वभाव मला खूप आवडतो. मी घाबरलो. शांतता अचानक जड झाली. ती पुढे म्हणाली, तू जबाबदार आहेस, तू समजूतदार आहेस. घरात कोणीच नसताना देखील तू माझ्या आसपास फिरत नाहीस. ते जेव्हा मी त्याला सांगितलं तो हसला नाही, उलट तो चिडला. माझ्या मनात रागही आला, दुःखही. म्हणजे भाऊ माझ्यावर विश्वास ठेवत नाही. वहिनीने माझ्या डोळ्यात बघितलं. तुझ्यावर नाही, माझ्यावर. ती रडू लागली. खरं तर त्या रात्री पहिल्यांदाच मी तिला एवढं भावनिक पाहत होतो. मी तिच्या जवळ गेलो. तिनं हळू आवाजात विचारलं, तुला कधी जाणवले का मी या घरात न कळत एकटीच आहे? मी तिला पाहत राहिलो. आई बाबा गावाला असतात, भाऊ दिवसभर बाहेर आणि घरात मी. कधी कधी वाटतं मी कोणाशी बोलूही शकत नाही. वहिनीचे शब्द माझ्या मनात खोल गेले. कारण मीही तेच पाहत आलो होतो. मी म्हणालो, वहिनी तुम्ही कधी मला सांगितलंच नाही. ती अश्रू पुसत म्हणाली, तुला सांगणं योग्य वाटत नव्हतं. लोक गैरसमज करतात. अचानक फोन पुन्हा वाजला. यावेळी स्क्रीनवर भाऊचे नाव नव्हते. वहिनी हळूच कुजबुजली, घेऊ नकोस, त्या नंबरवरून कॉल येतात. तेव्हा काय होतं? मी पुढे म्हणालो. वहिनी आवाजात थरथरत म्हणाली, ते भाऊ नाहीत. माझ्या अंगावर काटाच आला. माझा श्वास अर्धवट अडकला. मग कोण असतो? मी विचारलं. वहिनी माझ्याकडे बघत म्हणाली, ज्याच्यापासून मी लपते, ज्याला मी नाही म्हणत राहिले आणि ज्याने आता तुला लक्ष बनवलं आहे. मी दचकून तिच्याकडे पाहिलं. मी? मला का? वहिनी एक पाऊल माझ्या जवळ आली. मी तिचा आवाज जवळजवळ कुजबुजण्या इतका मंद. कारण त्याला वाटत होतं, मी तुझ्यावर अवलंबून आहे. तो माझ्यासोबत आहेस आणि तो मला त्याच्याकडे वळवू शकत नाही जोपर्यंत तू घरात आहेस. मी म्हणालो, हा कोण आहे? वहिनीला तुला कोण त्रास देतोय? आणि आता मला का? अचानक दारावर पुन्हा टकटक झाली. यावेळी जोरातच, म्हणजे खूप जोरात. मेणबत्ती हलू लागली. वहिनीचा श्वास वेगात झाला. तोच आहे. ती माझा हात घट्ट पकडत म्हणाली, मी नाही उघडणार. तूही नको उघडू. दाराबाहेर कुणीतरी आवाज दिला. वहिनी मला माहीत आहे, आत दोघेच आहात. माझ्या अंगातून रक्त जणू निघून गेलं. वहिनीने माझ्या हाताचा घट्ट पकडला, सोडलाच नाही. आवाज पुन्हा आला. यावेळी अधिक जवळ, अधिक थरकाप उडवणारा. आज सगळं संपवतो. दाराबाहेरचा तो आवाज ऐकून वहिनीचा हात थरथरू लागला. मी तिच्या जवळ उभा होतो. मेणबत्तीचा प्रकाश दोघांच्या चेहऱ्यावर लुकलुकत होता आणि बाहेर कोणीतरी घाबरण्यासाठी दार ठोकवत होते. वहिनी दार उघडा, मी सांगतोय उघडा. तो आत माझ्या छाती धडधडत उडवीत होता. मी हळू आवाजात वहिनीला विचारलं, हा कोण आहे? तुम्हाला त्रास देणारा कोण? ती थरथरत म्हणाली, तो भाऊच्या ऑफिसमधला रोहन. त्याला माझं वर्षभरापासूनचे वेड झाले. मी नकार दिला तर माझ्यावर चुकीचे आरोप करण्याची धमकी देऊ लागला. माझ्या डोक्यात राग उसळला. भाऊला सांगितलं असतं तर? वहिनीने डोळे भरले. म्हणून तर भाऊ माझ्यावर संशय घेत होता. त्याला वाटलं मी रोहनला प्रोत्साहन देते. आता सगळं स्पष्ट होत होतं. रोहनचा वेडेपणा, वहिनीची भीती आणि भाऊचा गैरसमज. दारावर टकटक पुन्हा सुरू झाली. यावेळी आणखी जोरात. मी पुढे आलो आणि दाराजवळ उभा राहिलो. रोहन दारावरून हट्ट, नाहीतर पोलिसांना बोलवतो. तिथून शांतता. काही क्षण कोणीच बोललं नाही. मग अचानक हसण्याचा आवाज आला. पोलीस. वहिनीचं नाव आधीच खराब आहे
आता तुझंसुद्धा करावं लागेल. हे ऐकून माझ्या हातात मेणबत्ती असती तर ती तुटली असती. मी दार उघडावं असा विचार केला, पण वहिनीने माझा हात पकडून थांबवलं. नको, तो धोकादायक आहे आणि भाऊही घरी येतोय. त्याला येऊ दे. त्यानेच पाहायला हवं आज खरं काय आहे. तेवढ्यात बाहेरून वाहनाचा आवाज आला. घरासमोर हेडलाईट्स थांबले. वहिनीच्या चेहऱ्यावर अचानक दिलासा झळकला. भाऊ आला. ती कुजबुजली. दारावरची टकटक थांबली. कुणीतरी पळत दारापासून दूर गेल्याचा आवाज आला. मी खिडकीतून पाहिलं. रोहन पावसात पळत पळत गाडीच्या मागे अदृश्य झाला. पुढच्या क्षणी दार उघडलं. भाऊ होता, पावसाने चिंब भिजलेला. त्याने दोघांकडेही पाहिलं, गोंधळलेला आणि रागावलेला. मी पाहिला बोललो, भाऊ, रोहन आला होता. वहिनीला धमक्या देतोय. आपल्या दोघांना फसवण्याचा प्रयत्न करत होता. भाऊने वहिनीला पाहिलं. तिचे डोळे लाल झालेले, हात थरथरत होते. तू मला सांगितलं का नाहीस? भाऊचा आवाज थरथरत होता. वहिनी हळू आवाजात म्हणाली, मी सांगितलं तर तू माझ्यावरच शंका घेत होतास म्हणून मौन पाळलं आणि त्यामुळेच आज प्रसंग आला. भाऊचा चेहरा अचानक कोमेजलं. तो पुढे आला. वहिनीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, माफ कर, माझा गैरसमज झाला. तू अशा प्रकारच्या गोष्टी एकटी सहन करत होतीस आणि मी मात्र तुला दोष देत होतो. वहिनी हळूच रडू लागली. भाऊ तिला आधार देत म्हणाला, आता काही होऊ दे, मी आहे, आपण दोघं आहोत. तो पुन्हा जवळ आला तर मी आहे. मी बाजूला उभा होतो, शांतपणे त्यांच्या भावना पाहत. भाऊ माझ्याकडे वळला. तू नसतास तर काय झालं असतं कोण जाणे. धन्यवाद. मी फक्त मान हलवली. त्या क्षणी घरातील शांतता पुन्हा हलकी वाटू लागली. रोहनच्या सावल्या नाहीशा झाल्या. गैरसमज संपले. घरात उपदार वातावरण सुरू झालं. रात्र संपत आली. वादळ निवळत होतं. मेणबत्ती जळून आटत होती. वहिनीने माझ्याकडे पाहून मंद हसत इतकंच म्हणाली, आज तू वेळेवर घरी होतास, इतकं पुरेसं होतं. त्या एका वाक्याने संपूर्ण रात्रीचा ताण संपून गेला आणि त्या दिवसानंतर आपल्या नात्याची शांतता, आदर आणि मर्यादा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाल्या. भाऊ वहिनीचा गैरसमज केला आणि रोहनची गोष्ट कायमची संपली. त्या रात्रीचं वादळ आमचं आयुष्य योग्य दिशेने वाटचाल करू लागलं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.